अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला औसा येथे तीव्र विरोध, बद्दर समितीचा अहवाल लागू न करण्याची मागणी। महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती प्रवर्गातील अ, ब, क, ड आरक्षण प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर औसा तालुक्यातील अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने एकत्र येत तीव्र विरोध दर्शविला आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती औसा यांच्या वतीने राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले। या निवेदनात न्यायमूर्ती बद्दर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता शासन जाणीवपूर्वक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीमधील एकोपा धोक्यात येईल, तसेच विविध उपजातीमध्ये तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। समितीने नमूद केले की महार, मातंग, चर्मकार आणि इतर उपजातीमध्ये मतभेद निर्माण होऊन सामाजिक ऐक्य कमकुवत होईल। तसेच राजकीय पक्ष, फोडा आणि राज्य करा या धोरणाचा वापर करून मतांचे विभाजन करतील, असा आरोपही करण्यात आला आहे। याशिवाय उपवर्गीकरणामुळे कायदेशीर वाद, न्यायालयीन प्रकरणे आणि सामाजिक असंतोष वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली। त्यामुळे शासनाने बद्दर समितीचा अहवाल लागू करू नये आणि तो सार्वजनिकही करू नये, अशी ठाम मागणी 20 एप्रिल 2026 सोमवार रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। समितीने इशारा दिला आहे की शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या निवेदनावर सोमनाथ गोरोबा कांबडे, ॲडव्होकेट जयराज जाधव, राजेंद्र बनसोडे, महावीर मारुती बनसोडे, सुनील बनसोडे, मिलिंद गायकवाड, श्रावण कांबडे, बाळासाहेब मुंडे, अशोक कांबडे, शिवदास बनसोडे, फुलचंद लोंढे, मारुती भक्त वाघमारे, वसंत लोंढे, मधुकर संभाजी कांबडे, फुलचंद लोखंडे, विजयकुमार हरिबा लोखंडे, अमोल यशवंत कांबडे आदीच्या स्वाक्षरी आहेत। आज काय कशासाठी निवेदन देण्यात आलं तहसीलदारांना? आज आम्ही या ठिकाणी औसा तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं, सर्व जाती धर्माच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो तो अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, खरं तर महाराष्ट्र शासनाला उपवर्गीकरण करण्याचे अधिकारच नाही। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली जनगणना 1931ला पहिली जनगणना झाली। त्या जनगणनेनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 341 कलमानुसार अनुसूची बनवली आणि त्या अनुसूचीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, मागासवर्गीय जमाती अशा 4-5 अनुसूची तयार केल्या आणि त्या अनुसूचीमध्ये 59 जाती ही अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केल्या। खरं तर 59 जातीपैकी फक्त दलित समाजाचं, बौद्ध समाजाचं या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे। खरं तर महाराष्ट्र शासनाला हे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार नाही, हे घटनेची तरतूद आहे। जर का तुम्हाला उपवर्गीकरण करायचं असेल तर तुम्हाला सर्व जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे आणि कसल्याच प्रकारची जनगणना न करता तुम्ही कशाच्या आधारे हे उपवर्गीकरण करीत आहेत? महाराष्ट्र शासनामध्ये कसलाच डाटा उपलब्ध नाही आणि न्यायमूर्ती बद्दर समिती स्थापन करून घाई गडबडीमध्ये 14 एप्रिल या दिवशी बाबासाहेबांची जयंती असताना, पुरा देश उत्साहामध्ये असताना फक्त 3 दिवसाची हरकती घेण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि ही वेळ अपुरा आहे आणि जाणून बुजून घाई गडबडीमध्ये न्यायमूर्ती बद्दर समितीचा अहवाल लागू करून मागासवर्गीयामध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि उपवर्गीकरण करून आमच्या या 59 जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र शासन करीत आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जर येणाऱ्या भविष्यामध्ये जर महाराष्ट्र शासनानं उपवर्गीकरण केलं तर आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं पूर्णप्रमाणे याला विरोध करू। आमचा याला विरोध आहे आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। कसल्याच आणि तुमचं काय क्रायटेरिया आहे मला सांगा? तुम्ही कशाला उपवर्गीकरण म्हणजे आर्थिक ह्याला उपवर्गीकरण लावा? आज प्रत्येक जातीमध्ये बौद्ध समाजापेक्षा इतर जातीमध्ये सुद्धा भरपूर सुधारलेला समाज आहे। आर्थिक बाबतीत असेल, सामाजिक आरक्षण हे फक्त शिक्षणासाठी नाही, सामाजिक स्तर, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आरक्षण आहे आणि आमचा अजून सामाजिक स्तर उंचावलेला नाही। प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये अन्याय अत्याचार होतात, तरी ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं तात्काळ बद्दर समितीचा अहवाल स्थगित करावा आणि आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ द्यावा, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा दलित समाज पेटून उठेल आणि आंदोलन करेल। हे सर्व शासनानं लक्षात घ्यावं, या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो। कशासाठी आज निवेदन देण्यात आले? आज आम्ही औसा तालुका बौद्ध समाजाच्या वतीने, सकल बौद्ध समाजाच्या वतीने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचं निषेध करण्यासाठी आणि या शासनानं जी
बद्दर समिती न्यायमूर्ती बद्दर समिती यांचं ऐकून या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे आणि तो लागू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय इथल्या महाराष्ट्र शासनाने अतिशय घाई गडबडीमध्ये घेतलेला आहे. जर तुम्हाला एखादं तुमचं विधेयक, तुमचा कायदा, तुमच्या राज्य शासनाचा कायदा जर तुम्हाला लागू करायचा असेल तर घटना काय सांगते, घटना त्यामध्ये अशी सांगत आहे की तुम्ही त्या विधेयकावर संपूर्ण समाजामध्ये चर्चा करून समाजाचं मत मागून त्यावर तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार ही घटना देते आहे. परंतु तुम्ही लोकाला ध्यानामध्ये न घेता, लोकाचं न ऐकता तुमची मनमानी या राज्यामध्ये चालू केलेली आहे. संबंध देशामध्ये या भाजपच्या सरकारचं सगळी मनमानी चालू केलेली आहे आणि सामाजिक सौहार्द जे असतं, सामाजिक सौहार्द आरोग्य जे असतं, प्रत्येक समाजाचं सामाजिक आरोग्य बिघडवण्याचं काम हे भाजप मनोवादी विचाराचं सरकार या देशामध्ये करत आहे. आणि त्यांचे चेले, देशातल्या नेत्याचे चेले जे महाराष्ट्रामध्ये बसलेत, त्यांच्या ऐकून येत असणाऱ्या महाराष्ट्र आमचा हा देशातला सर्वात पुरोगामी राज्य म्हणून आमची ओळख होती. या महाराष्ट्राची पुरोगामी राज्याची सर्व ओळख पुसण्याचं काम हे शासन महाराष्ट्राचं BJPचं सरकार, मनोवादी सरकार करत आहे. आणि तुम्ही जे अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण जर लागू करत असाल तर तो तुमचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या औसा तालुक्याच्या वतीनं उपवर्गीकरणाच्या संघर्ष समितीच्या वतीनं मी शासनाला जाहीर निषेध करतोय. आणि आम्ही जर तुम्ही शासनाला हा निर्णय रहित नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल बौद्ध समाज या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन छेडलं जाईल, असा आम्ही औसा तालुक्याच्या वतीनं शासनाला इशारा देत आहोत.